नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा प्रगतशील शेतकऱ्याकडे आलेलो आहे की ज्यांनी कांद्यामध्ये ह्या वर्षी नवीनच प्रयोग करून बघितलेला आहे की कांदा वाफ्यावरती किंवा साऱ्यावरती न करता बेड पाडून कांदा हा लागण केलेला आहे. आणि बेड करून कांदा हा इतका 3 महिन्यामध्येच इतका अप्रतिम झालेला आहे किंवा त्याची वाढ इतकी जोमात झालेली आहे की साऱ्यापेक्षा आणि वाफेपेक्षा हा कांदा 15 दिवस काढणीला येईल. आणि इतका मस्त कांदा बसलेला आहे की याचं की हा कांदा आता जवळजवळ एकरी ह्यांना 400 पिशवी किंवा 20 टन सहज माल गावू शकेल अशा पद्धतीचा हा कांदा आलेला आहे. तर आज आपण ह्या शेतकऱ्यांना भेटू की ह्या कांद्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण अशा एक आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याची पहिल्यांदा ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव भाऊसाहेब विठ्ठल दरेकर, मुक्काम पोस्ट बोरेंदी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तर आपण बघितलं की तुम्ही 2 प्लॉट केलेले आहेत कांद्याचे, की एक प्लॉट पलीकडे केलेला आहे की त्याला सारा पद्धत केलेली आहे, हात बारं देणं, आणि हाला बेड काढून ड्रीप हातरून केलेला आहे. तर ह्या दोन्ही मधला तुम्हाला की वेगवेगळं काय घेऊ वाटले प्लॉट दोन्ही? की थोडी आयडिया घ्यावा म्हणून असंच आयडियासाठी एक बेड पद्धत केली, एक वाफा पद्धत केली. तर सुरुवातीला बेडची लागण केली. बेडची लागण करताना रोपाचं प्रमाण थोडं कमी लागलं बेडला, आणि वाफा पद्धतीला थोडं प्रमाण जास्त लागलं. प्रमाण जास्त. हा, रोप. आणि मग पाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही आता? पाण्याचं नियोजन तर बेडला ड्रिपद्वारेच चालू आहे. खाली 20 mm चं ड्रिप वापरलंय. 20 mm च्या ड्रिपनुसार पाण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि वाफा पद्धतीला आपला जे आहे ती पाट पाणी पद्धत चालू आहे. तुम्हाला सोयीस्कर कोणती पद्धत वाटली, की सारा पद्धत का ही बेडवरची ड्रिपवरची पद्धत? सोपी गोष्ट म्हणले तर बेडचीच पद्धत सोपी वाटली, कारण की पाणी एक तर बेडला कष्ट कमी लागले, पाणी धरायचा ताप वाचला आणि पाणी कमी लागलं. आणि वाफ्याला काय होतंय, पाणी धरायचं आणि पाणी पण जास्त लागते. तुम्ही ह्याच्यातून खताचं नियोजन कसं करता तुम्ही? खताचं नियोजन ह्याला आपल्याला ड्रिपद्वारे खतं सोडता येतात, आणि वाफ्याला आपल्याला जी वरून जी खादगी आहे ती वरून फेकावं लागते. आता मग आपण बघितलं की कांदा तुम्ही पहिल्यांदा वाफा कांदा लावलेला आहे, आणि कांदा नंतर अगोदरचा कांदा कोणता लावलेला आहे, वाफा का बेडवरचा कांदा? आधी बेडवरला लागण झालेली. काय झालं, बेडला पुरेसे पाणी आणि खादगी भेटले म्हणून त्याला थोडे जाड झाल्या, त्याला उतरायला थोडा टाइम लागला. पण खाली क्वालिटी मालाची जर बघितली तर क्वालिटी बऱ्यापैकी चांगली झालेली, आणि वाफ्यामध्ये पाणी जास्त बसून सुद्धा कांद्या असा म्हणावा असा कांदा काय पोचलेला नाही. हा, मग तुमचं म्हणणे असं आलं की बाबा बेडवरती पाणी कमी लागलं आणि त्याला जे खत आहे ते खत ड्रीप मधून मर्यादित स्वरूपातच देता आलं. म्हणजे त्याला पाहिजे तेवढंच खत भेटलं. बघा मित्रांनो, की जिथं पाणी कमी आहे त्या भागामध्ये एका शेतकऱ्याने 2 पद्धतीची लागण केली. 1 एकरमध्ये सारा पद्धत आणि दुसऱ्या 1 एकरमध्ये बेड पद्धत. तर आता बेडला पाणी कमी लागतंय, त्यांचं खताचं नियोजन व्यवस्थित झालंय, आणि मजुरीचा खर्च बी पाणी धरण्याचा एकदम कमी झालाय, आणि साऱ्यापेक्षा बेडवरचा कांदा इतका मोठा झालेला आहे. आता ही लागण तुमची किती दिवसात झालेली आहे? आता 25 जानेवारीला 3 महिने 3 महिन्याचे 3 महिन्यामध्ये जेवढा मोठा कांदा झालेला आहे वाफ्यापेक्षा, मग ह्याचं कारण काय? का बेडवरती असल्यामुळं का पाण्याचं नियोजन का खताचं नियोजन? म्हणजे नियोजन बेडवर असल्यामुळे कांदा सुटसुटीत कांदा बसला, त्याला हवा भेटली. हवा भेटल्यावर पाण्याचं नियोजन, ज्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी घेतलं, आणि औषधं खतं ड्रिपद्वारे सोडल्यामुळं जेवढं औषधाची त्याला कॅपॅसिटी तेवढी त्याने औषधं घेतली, बाकी सोडून. तुम्हाला तर रिझल्ट वाफा कांद्यापेक्षा किंवा सारा कांद्यापेक्षा बेडवरती कांदा आणि ड्रिपवरती कांदा हा योग्य वाटतो का? हा, बेडवरतीच योग्य वाटतं. कष्ट कमी, उत्पन्न जास्त. म्हणजे आता जवळजवळ ह्याच्यात 1 एकरमध्ये जवळजवळ 400 म्हणजे 20 टन माल निघू शकतो अशी कॅपॅसिटी आहे आता. हो, आता मालाची क्वालिटी जर पाहिली तर एकरी कमीत कमी 400 पिशवी तर सहज निघायला पाहिजे. म्हणजे 20 टनच्या आसपास तर माल निघायलाच पाहिजे. बघा मित्रांनो, एका शेतकऱ्याने कमी पाण्यावरती, आणि यावर्षी पाण्याची दुष्काळाची तीव्रता असल्यामुळे तर एका साईडला वाफ कांदा केला, पाणी कमी असल्यामुळे दुसऱ्या साईडला त्यांनी बेडवरती केला. तर बेडवरच्या कांद्याला एकदम चांगल्या अशा पद्धतीने हा कांदा आलेला आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की ॲव्हरेज बी चांगलं गावन.
तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी ह्या दुष्काळामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये काय सांगू शकता शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो, ज्याला म्हणजे पाण्याची कमतरता जर असेल तर ड्रिप द्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे कांदा येऊ शकतो. शक्यतो ड्रिपचा कांदा 1 नंबर येतो, स्प्रिंकलरला थोडा मार खातो. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला, कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.